हॅलो एव्हरीवन, दिस इज आकाश अलमुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमी, दॅट इज लर्न नेक्स्ट नर्सिंग. मित्रांनो, सध्या जे नर्सिंग कर्मचारी आहेत, जे गव्हर्मेंटचे असो, प्रायव्हेटचे असो किंवा ज्यांचं नर्सिंग झालेलं आहे, सध्या स्टुडंट्स म्हणून काम करत आहात, MSc BSc झालेलं आहेत, GNM झालेलं आहे, ANM झालेलं आहे, सगळ्यांसाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. कारण 2027मध्ये ज्यावेळी तुमचं रिन्यू करायचं आहे, कारण आपलं जे रजिस्ट्रेशन आहे, आपलं लायसन्स आहे, दर 5 वर्षांना आपल्याला रिन्यू करावं लागतं. त्यासाठी CNE आणि CPD 150 पॉईंटसाठी बंधनकारक आपल्यावर करण्यात आलेलं आहे. त्याच अनुषंगाने तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या वेबसाईटवर सध्या शेड्यूलमध्ये 2 फ्री ऑनलाईन CNE किंवा CPD दाखवण्यात आलेले आहे अस्त्रिकाच्या. जे मागं तुम्ही केला असेल, बऱ्याच लोकांना माहिती आहे अस्त्रिकाबद्दल. आत्तासुद्धा खूप छान 2 तुम्हाला CNE तिथे बघायला मिळत आहे. 5-5 पॉईंटचे आहे, म्हणजे टोटल 10 पॉईंट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट करायला मिळतील. ओके, तर हा व्हिडिओ व्यवस्थित बघा. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील जे नर्सेस आहेत, ANMपासून तर PhD जे नर्सेस आहेत, सगळ्यांपर्यंत, ते गव्हर्मेंट असो प्रायव्हेट असो, सगळ्यांपर्यंत तुम्ही पोहोचवा आणि त्यांना म्हणजे घर बसल्या, ओके, अकॉर्डिंग टू युअर टाईम, ओके, तुम्ही कधीही रात्री 2 वाजता पण सॉल्व करू शकता, दिवसा पण करू शकता, कधी पण करू शकता. ओके, तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार, म्हणजे तुम्हाला तिथे प्रेझेंट राहण्याची गरज नाही, ऑनलाईन घरी बसल्या तुम्ही करू शकता. तर बघा, सर्वात पहिलं तुम्ही काय करायचं, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची वेबसाईटवर जायचं. आता बरेच लोक महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलला इथे जातात, इथे न जाता www.maharashtranursingcouncil.org टाकायचं. ओके, टाकल्यानंतर हे असं ओपन होणार. ओके, जस्ट ओपन झाल्यानंतर तुम्हाला शेड्यूल बघायचा, CPDच्या शेड्यूलवर जायचं. ओके, हा CPD आहे. ओके, ह्या CPDच्या शेड्यूलवर जायचं. CPDचा शेड्यूल बघा. शेड्यूलमध्ये तुम्हाला सध्या 2 तुम्हाला CNE दिसत आहेत. ओके, ऑनलाईन दोघांची पण डेट भरपूर दूरपर्यंत आहे. एक 2027पर्यंत आहे, एक 10 ऑक्टोबर 2026पर्यंत आहे. ओके, याचे 5 पॉईंट, याचे पॉईंट डिटेल तुम्ही याच्यावर बघू शकता. ओके, लक्षात ठेवा. बट कुठल्या पण CNE करत असाल तुम्ही, ऑनलाईन करा की ऑफलाईन करा, त्या CNE ह्या बघा, ह्या सगळ्या ऑफलाईन आहे. पुणे, मुंबई जिथे दिसत आहे तुम्हाला 100 रुपयाची आहे, 40 रुपयाची आहे. तर ह्या ऑफलाईन CNE तुमच्या घराजवळ असेल तर तुम्ही जाऊन डेफिनेटली तुम्ही करायला पाहिजे. ओके, फक्त करायच्या पूर्वी तुम्हाला डिटेलमध्ये जाऊन अप्लाय करावं लागतं, अप्लाय फॉर CNE करावं लागतं. ते करूनच तिथे जायचं, म्हणजे तुम्हाला करायला इझी होतं. आता आपल्याला माहीत झालं की बाबा ह्या शेड्यूलमध्ये हे CNE आहे आणि फक्त ह्या शेड्यूलवालीच CNE तुम्हाला करायची आहे. कुठल्याही शेड्यूल म्हणजे कुठल्याही CNE करायच्या नाही. याच्यावर जर दिसत असेल तर त्याच CNE तुम्ही करायचं, तेव्हाच तुमचे ते पॉईंट्स जमा होतील. ओके, CPDवर जायचं, पुन्हा CPDवर जावा, लॉग इन करा. ओके, लॉग इन केल्यानंतर ॲज अ पार्टिसिपंट करायचं, कारण आपण ॲज अ पार्टिसिपंट, ॲज अ डेलिगेट करणार आहोत. ओके, तर इथे तुमचा UID नंबर टाका, युनिक युजर ID टाका आणि पासवर्ड टाका. मी ऑलरेडी UID, युजर ID, पासवर्ड तुम्ही विसरला असेल तर कसं बनवायचं त्याच्याविषयी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे. तर आपल्याच व्हिडिओमध्ये, ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा ह्या व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला डेफिनेटली भेटून जाणार, किंवा आपल्या चॅनलवर यूट्यूबवर शेवटी एक मागच्या म्हणजे एक 15-20 दिवसाच्या आधी तुम्ही बघू शकता, तुम्हाला तो व्हिडिओ भेटेल. त्यानुसार तुम्ही, तर तुमचा युनिक ID, पासवर्ड आणि युजर ID माहिती नसेल तर कसा जनरेट करायचा त्याच्याविषयी डिटेल व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे. 20,000 लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे, तुम्ही बघू शकता. ओके, ठीक आहे. आता आपण लॉग इन करून घेऊ. मी माझं इथे सगळं ID वगैरे टाकतो. अशा पद्धतीने हे माझं ओपन होऊन जाणार. ओके, सगळं मी टाकणार. ओके, हे बघा, हे दिस इज मी. ओके, त्याच्यानंतर हे ऑनलाईन आहेत. ओके, तर सध्या मी काल रात्रीला एक CNE अटेंड केलेली आहे. ओके, बघू शकता. आता मी ही CNE अटेंड केली. ओके, कुठली ही, आणि तुम्हाला सांगतो लिटरली तुमच्यासाठी फार महत्त्व आहे. मला ऑफलाईन CNEपेक्षाही फायदा मला याच्यात जास्त वाटला, कारण व्हेरी इम्पॉर्टंट, नॉर्मल लेबर आणि बर्थ याच्याविषयी CNE आहे. 8 आवर्सची CNE आहे. 8 आवर्स, कंप्लीट 8 आवर्स तुम्हाला बसावं लागेल CNE हे करायसाठी. ओके, पण ते कसं करायचं, 8 आवर्स बसायची गरज नाही, तुम्ही 1 तासामध्ये सुद्धा ही करू शकता. कसं करायचं मी सगळं सांगणार. सो प्लीज व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा. ओके, आणि व्हिडिओला स्किप बिलकुल करायचं नाही. ठीक आहे, पहिलं डिटेलमध्ये जाऊया. डिटेलमध्ये, त्याच्यानंतर डिटेलमध्ये गेल्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट कुठलीही CNE करत असेल तर याच्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. ओके, ठीक आहे, हे क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ओके, क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. ओके, क्लिक केलं तुम्ही. ओके, क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे यस असं इथे बघा बाजूला तुम्हाला काय दिसतं, यस, थोडासा मोबाईल तुम्हाला वर्टिकल पकडावं लागेल. यस, आय वॉन्ट टू अप्लाय फॉर दिस CPD. ओके, याच्यावर सुद्धा क्लिक करा. त्याच्यानंतर अप्लाय. ऑलरेडी मी अप्लाय केलेलं आहे. ओके, सो मी ऑलरेडी CNE करत आहे, कारण माझी ऑलरेडी
जस्ट लास्ट क्वेश्चन काही क्वेश्चन राहिलेले आहे, त्याच्यानंतर माझी CNE येऊन जाणार, माझं हे सुद्धा येऊन जाणार. ओके, सो मी इथे लिहून येतं की यू हॅव ऑलरेडी अप्लाइड. यस, ओके करायचं. ओके केल्यानंतर आता इथे तुम्हाला लिंक दिसते. ओके, कुठलंही डाउनलोड करायची गरज नाही. ओके, कुठलंही ॲप वगैरे. सो ऑनलाईन CNE लिंक आहे. ओके, तर याच्यावर आपण क्लिक करू. ओके, जसं क्लिक केलं आपण, ओके, आता तुम्हाला काय दिसतं, यस बघा. ओके, सो ऑलरेडी मी याच्यामध्ये केलेलं आहे. ओके, ठीक आहे. बघू शकता तुम्ही. ओके, इथे सुद्धा तुम्हाला लॉग इन करावं लागेल, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, हे बघू शकता तुम्ही, इथे लॉग इन करायची. ओके, लॉग इन करू. लॉग इन नंतर आपला फोन नंबर, ईमेल ID टाकायचा आणि व्हेरी इम्पॉर्टंट, माझ्या मते तुम्ही इथे तुमचा फोन नंबर टाकला तरी मोर दॅन इनफ आहे. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आता तुमचा फोन नंबर जो आहे तिथे टाका, OTP येणार, OTP टाकायचा आणि होईल. व्हेरी फर्स्ट टाईम जर करत असेल तर क्रिएट अकाउंट करावं लागेल. आणि क्रिएट अकाउंट करताना बघा, आता तुम्हाला सांगतो, क्रिएट अकाउंट करताना तुम्हाला फार महत्त्वाची आहे ही गोष्ट, ही इंग्लिशवर जायचं, नेक्स्ट करायचं. ओके, इंग्लिश झालं. हां, इथे तुम्हाला तुमचं नाव वगैरे सगळं टाकावं लागेल. मी ऑलरेडी केलेलं आहे माझं अकाउंट. तुमचं पूर्ण नाव टाका, म्हणजे तुमच्या रजिस्ट्रेशनवर, तुमचं लग्नाच्या नंतरचं वगैरे नाव टाकू नका. तुमच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवर नाव आहे, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवर जे नाव आहे तेच नाव टाकायचं. सर माझं लग्न झालं आहे, आता माझ्या नवऱ्याचं नाव लिहितो. ओके, नाही. तुमच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुमच्या वडिलाचं नाव असेल तर बाबा वडिलाचंच नाव असेल तुमच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, तर ते पहिलं नाव टाका आणि लास्ट नेम टाका. नाहीतर तुमचे पॉईंट जमा होणार नाही. त्याच्यानंतर तुमचा फोन नंबर टाका आणि बाय OTP तुम्ही नेक्स्ट करायचं. ओके, ठीक आहे. आता मी एक करून बघतो. फर्स्ट नेम तुमच्यासाठी सांगत आहे मी तुम्हाला. ओके, आकाश. ओके, येईल. मग मी ऑलरेडी केलेलं आहे. स्टील तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट आहे ती सांगायची आहे, त्याच्यासाठी मी करतो. आणि व्यवस्थित नाव टाकायचं, फोन नंबर टाका. ओके, माझा सगळ्यांना नंबर माहीत आहे, 8652261524. ओके, बाय OTP. ओके, नेक्स्ट करतो मी. ओके, कन्फर्म करणार मी. ओके, कारण नाव बघा, आता मी ऑलरेडी माझं रजिस्टर्ड झालेलं आहे, त्याच्यामुळं मला काही इथे येणार नाही. ओके, ठीक आहे. यस, बट हे झाल्यानंतर तुम्हाला काय येईल माहिती आहे का, तुमचं एज्युकेशन विचारणार, या तुम्ही काय आहे म्हणून. तर याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन येतं. हेल्थ केअर प्रोव्हायडर येतं, त्याच्यानंतर सो मेनी. ओके, GNM येतं, त्याच्यानंतर BSc नर्सिंग येतं. ओके, सो ऑलवेज जर तुम्ही GNM असाल तर GNM सिलेक्ट करा. ओके, ANM असाल तर ANM सिलेक्ट करा आणि BSc असाल तर BSc सिलेक्ट करा. ओके, सो BSc. कारण बाकीच्या जर तुम्ही हेल्थ केअर प्रोव्हायडर टाकणार तर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन नंबर टाकता येणार नाही. GNM आणि BScला तुमचं रजिस्ट्रेशन नंबर टाकणं येईल. जसं की तर जर मी टाकलं XLVII, ओके, 501 हा माझा रजिस्ट्रेशन नंबर आहे. ओके, तर हा टाकला तर तुमच्या रजिस्ट्रेशन, तुम्ही जो पण आता आस्त्रिकाचं जे हे करणार, काय म्हणते, तुम्ही CNE केलात आणि त्याच्यानंतर सर्टिफिकेट जेव्हा डाउनलोड करणार तर सर्टिफिकेटवर तुमचं नाव व्यवस्थित पाहिजे आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर त्याच्यावर शो होत राहायला पाहिजे. बिकॉज ऑफ दॅट तुम्ही ज्यावेळी आस्त्रिकावर फर्स्ट टाईम अकाउंट क्रिएट करता त्यावेळी व्हेरी इम्पॉर्टंट तुमचा रजिस्ट्रेशन नंबर लिहिणं गरजेचं आहे, लक्षात ठेवायचं. क्लिअर? ओके, त्यानंतर हे असं ओपन होतं. इथे डायरेक्टली लिहून येणार सगळं तुम्हाला कुठला. तर मी तो आपला कोर्स कुठला केलेला आहे, मी नॉर्मल लेबर आणि ओके AMTSL. ओके, ठीक आहे. तर व्हेरी इम्पॉर्टंट, थर्ड स्टेज ऑफ लेबरचं मॅनेजमेंट. ओके, लक्षात ठेवा. ओके, थर्ड स्टेज ऑफ मॅनेजमेंट, जो लेबरचा थर्ड स्टेज आहे त्याच्याबद्दल. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज आणि फोर्थ स्टेज, हे चारही मॉड्यूल आपल्याला करावं लागेल. जवळपास 8 hours हा क्लास आहे. ओके, आता लक्षात ठेवा, मी किती केलं आहे, मी 98% कंप्लीट केलं. याच्यावर आपल्याला दिसतं, कारण मला जसा जसा वेळ भेटला काल रात्रीला नाईटमध्ये तसं तसं मी हे केलं. ओके, ठीक आहे. तर 98% मी कंप्लीट केलेलं आहे. ओके, आता मला रिझ्यूम करायचं आहे. तर इथे रिझ्यूम करतो बघा. आणि जर ते झालेले आहेत, ओके, जसं आता तुम्ही फर्स्ट टाईम गेलं तर तुम्हाला डायरेक्ट करायला मिळेल. ओके, जर तुम्ही अर्धवट केला तर तुम्हाला इथे मॉड्यूलमध्ये जायचं आणि मॉड्यूल जे तुमचे इनकम्प्लीट मॉड्यूल आहे ते तुम्ही कंप्लीट करू शकता. ओके, आता हे सर्टिफिकेट इथे डाउनलोड केलं बघा. सर्टिफिकेटवर जर क्लिक केलं तुम्ही इथे, ओके, हां, येस, बघा, युअर रिक्वेस्ट फॉर सर्टिफिकेट हॅज बीन सक्सेसफुली प्रोसेड, डाउनलोड आफ्टर 30 minutes. आता जोपर्यंत तुम्ही हे कंप्लीट करणार नाही, 100% ज्यावेळी तुमची CNE कंप्लीट होणार, इथे 100% लिहून येणार, त्यावेळी तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड होणार. ओके, आता आपण रिझ्यूम करू. ओके, ठीक आहे. रिझ्यूम केलं मी. ओके, हे माझे क्वेश्चन्स राहिलेले आहेत. ओके, तर सांगतो तुम्हाला मी आता बघा. ओके, तर हे जे क्वेश्चन्स होते, शेवटचे क्वेश्चन्स माझे राहिले होते. ओके, ते मला करायला वेळ मिळाला नव्हता. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण ओके, जस्ट अ मिनिट.
आता हे मॉड्यूल्स जे होते ते कंप्लीट करायचे, स्टार्टिंग फ्रॉम इंट्रोडक्शन, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला जायचं आहे. आता याच्यामध्ये आपण ऑलरेडी केलेलं आहे. ओके, ते बघा मी केलेलं आहे, तर मला इथे सगळं ओव्हरव्ह्यू, व्हिडिओ लेक्चर्स वगैरे सगळे ते करायचे. आणि ते झाल्यानंतर पहिला ओव्हरव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला काही क्वेश्चन्स येतील, नॉलेज असेसमेंट 5 क्वेश्चन. त्याच्यानंतर तुम्हाला फर्स्ट स्टेज ऑफ लेबरमध्ये इथे तुम्हाला येईल. ओके, फर्स्ट स्टेजचे झाल्यानंतर तुम्हाला इथे क्वेश्चन्स येणार. ओके, नॉलेज असेसमेंटचे 14 क्वेश्चन्स तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके, हे 14 क्वेश्चन सोडवायचे. त्याच्यानंतर सेकंड स्टेजचं आहे, इथे सेकंड स्टेजचं जाऊन तुम्हाला शेवटी 13 क्वेश्चन सोडवायला मिळतात. ओके, हे सुद्धा मी कंप्लीट केलेले आहे. ओके, त्याच्यानंतर आहे AMTLचे ड्रग. ओके, हे सुद्धा मी कंप्लीट केलेलं आहे जवळपास. ओके, हे सुद्धा मी कंप्लीट केलेलं आहे फायनल असेसमेंटमध्ये. ओके, मग राहिलं काय माझं पोस्ट सेशन एक्झाम, केस एक्झाम हे राहिलेलं आहे. ओके, हे बघा सगळे झालेले आहे. सगळ्यांच्या समोर मला ग्रीन टिक येते. ग्रीन टिक म्हणजे हे तुमचे सगळे झालेले आहे, फक्त याच्यासमोर नाही आहे. सो 98% हे CNE माझी झालेली आहे. फक्त 2% CNE आहे, ते मी अकॉर्डिंग टू माय टाईम मी कधीही करू शकतो. ओके, हेच खूप चांगली खासियत आहे. इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे, फ्री CNE तुम्हाला मिळणार. जे पण CNE करायची आहे, 2 CNE आहे, हे एक CNE करा. बघा बऱ्याच वेळा तुम्ही जेव्हा क्वेश्चन सॉल्व करायला जातात, मल्टिपल आन्सर आहे. एक क्वेश्चन दिलेला आहे, याला हे असे तुम्हाला टिक करावं लागतात. ओके, सो मल्टिपल ठिकाणी तुम्हाला टिक करावं लागेल. बरेच लोकांनी मला मेसेज केला की सर आम्ही केला, माझे राईट आन्सर आहे, पण मला नाही, तुमचे चुकीचे आन्सर आहे. म्हणूनच त्याचमुळं कधी पण तुम्ही जर समजा हे चुकलं वारंवार, कमीत कमी तुम्हाला 60% मार्क्स आले तर तुम्ही पास, म्हणजे पुढच्या शेड्यूलला तुम्ही जाऊ शकता. म्हणजे पुढच्या फर्स्ट स्टेज झाला की सेकंड स्टेज, थर्ड स्टेज, फोर्थ स्टेज तुम्ही जाऊ शकता. बट बिलो 60% मार्क आले तुम्हाला की नाही, मग तुम्हाला पुन्हा जाऊन ते परीक्षा म्हणजे जे दिलेले आहे 5, 7, 8, 10 क्वेश्चन जे असतात. तर फायनल असेसमेंटमध्ये 20 क्वेश्चन होते, तर 20पैकी 60% आपल्याला पाहिजे. 60% आहे म्हणजे पास, म्हणजे तुम्ही नेक्स्ट याला जाऊ शकता. ओके, अदरवाईज तुम्ही जाणार नाही, तुम्ही इथे स्टक होणार. ओके, आणि वारंवार असे जे बॉक्सेस असतात तिथे 3 या 4, कधी कधी मल्टिपल आन्सर असल्यामुळे 3-4 ठिकाणी तुम्हाला टिक करावं लागेल. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, जर तुम्हाला इथे जर चुकत राहिलं वारंवार, तर पुन्हा जायचं, हे जे व्हिडिओ बघायचे, व्हिडिओ आहे, PDF आहे, ते वाचायची, पुन्हा येऊन पेपर सॉल्व करायचा. कळलं का तुम्हाला? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, की असं नाही की बाबा चुकत आहे म्हणजे सोडून द्यायचं. नाही, वारंवार जर चुकत आहे तर परत जायचं, तो क्लास बघायचा, पुन्हा येऊन सॉल्व करायचा. बघा तुम्हाला वेळ जाणार, बट हा जो क्लास आहे मला खूप युजफुल वाटला, तुमच्यासाठी खूप युजफुल असणार आहे. कारण मी मागे 1-2 CNE अटेंड केल्या होत्या. आय वॉज जस्ट ठीक आहे, ओके, एवढं मला हे नाही वाटलं. ऑफलाईनपेक्षा मला ही ऑनलाईन CNEमध्ये तुम्हाला नॉलेज खूप भारी भेटणार आहे. AMTLमध्ये ओके, तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं नॉलेज भेटणार याच्यामध्ये. कारण मला ही CNE फार आवडली, ही जी आहे ती नॉर्मल लेबर आणि थर्ड स्टेज ऑफ मॅनेजमेंट. ओके, ॲक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबर. ओके, AMTL. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फक्त माझे हे राहिले, मी करून घेणार आणि त्याच्यानंतर डाउनलोड. आणि बऱ्याच मुलांचे क्वेश्चन आहे की सर मागे आपण CNE केली होती पण आमचे पॉईंट जमा झाले नाही. बाबांनो, तुम्हाला एवढं सांगतो, तुम्ही जे CNE केलेली आहे त्याचे डॉक्युमेंट, जे डाउनलोड सर्टिफिकेट डाउनलोड करा, ठेवा तुम्ही. जेव्हा आपलं पोर्टल सुरू होईल जानेवारीमध्ये, त्यावेळी आपण MNCला कॉन्टॅक्ट करू किंवा मेल करू की आमचे पॉईंट जमा करा म्हणून. ओके, बट स्टील आतासुद्धा तुम्ही मेल करू शकता, त्यांना सांगा की आम्ही हे केलेली आहे, तुमच्या साईटवर होतीच ही CNE. ओके, अजून एक गोष्ट, कुठलेही ॲप तुम्ही डाउनलोड करू नका, डिरेक्टली याच्यावरून करा. ओके, तुम्ही ॲपवरून करण्यापेक्षा MNCच्या साईटवरून जर कराल तर व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्ही मोबाईलनी करा किंवा लॅपटॉपनी करा, टॅबलेटनी करा, पण करा. ओके, सो लक्षात ठेवा, CNE ही कॅन्सल होणार नाही, सांगत आहे मी तुम्हाला. CNE कमीत कमी, आता MBBS डॉक्टर जे असतात, MBBS माहिती आहे ना सगळ्यांना, सो MBBSच्या रिन्युअलसाठी, त्यांचं रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी त्यांना मिनिमम 30 पॉईंटचा क्रायटेरिया आहे. CNE पॉईंट जे त्यांची CME असते, कंटिन्यूइंग मेडिकल एज्युकेशन, आपली कंटिन्यूइंग नर्सिंग एज्युकेशन असते. ओके, तर आपल्यासाठी काय म्हटलेलं आहे, 150 पॉईंट. पण लक्षात ठेवा, मला असं वाटतं त्यांच्यावर पण बंधनं आले होते, पण त्यांना मिनिमम 30 पॉईंट ठेवलेलं आहे. तर मे बी मलाही असं वाटतं की आपल्यासाठी पण मिनिमम 30 पॉईंट भविष्यात राहू शकते. बट सेफ साईड मी आताही तुम्हाला म्हणतो, कमीत कमी 50 पॉईंट तुमच्या खात्यामध्ये जमा करून ठेवा. ओके, तुमच्या घराजवळ CNE असेल तर अटेंड करा, ऑनलाईन CNE अटेंड करा. डेफिनेटली आपल्याला बरंच काही चांगलं ऑनलाईन CNEमधून, ऑफलाईन CNEमधून शिकायला भेटेल. ओके, त्याचा फायदा घ्या. ओके, फक्त पॉईंट्स करायची म्हणून भोकामपट्टी करू नका. ओके, आणि लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसोबत. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा. तुमचे डाऊट्स कमेंट्समध्ये टाकू शकता. जर विचारायचं असेल काही, 8652261524 हा माझा नंबर आहे. ओके, तुम्ही मेसेज ठेवा, अकॉर्डिंग टू द माय टाईम मी तुम्हाला कॉल करेन, तुम्हाला उत्तर देणार. ओके, कधी कधी होऊ शकतं की मी विसरून जाऊ शकतो, मला वेळ नसल्यामुळे मी तुम्हाला मेसेजला रिप्लाय नाही करू शकतो. पण राग नको मारा, कारण बरेच लोक ना राग पण येतो, कारण मी रिप्लाय नाही देऊ शकत. आता हजारो मुलांना मी रिप्लाय कसा करू. ओके,
ठीक आहे. बट आय विल ट्राय. ओके, मी मॅक्सिमम ट्राय करतो तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा. सो धन्यवाद. थँक्यू.